ज्यावेळेस घरामध्ये कांदा टोमॅटो शिवाय भाजी दुसरं काहीच नसतं आणि भाजी काय करावी हे देखील काही सुचत नाही. प्रवासाला जर 2 दिवसासाठी कुठे बाहेर जायचं असेल त्यावेळेस थालीपीठासोबत किंवा असंच चपातीसोबत खाण्यासाठी आपण आज टोमॅटो आणि कांद्यापासून असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत. तोही आंबट गोड चवीचा, चटकदार, चमचमीत आणि फ्रीजच्या बाहेर देखील 2 ते 3 दिवस आरामात टिकणारा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. तुम्ही या भाजीला टोमॅटोची सुकी भाजी देखील म्हणू शकता आणि ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. अगदी 7 ते 8 मिनिटात तयार होणारा झटपट असा हा पदार्थ आहे. तर मी इथे भरपूर असे टोमॅटो आणि कांदे घेतलेले आहेत. बघा, घरामध्ये आता सध्या भाजीला काहीच, शक्यतो पावसाळ्यात तर काहीच मिळत नाही. पालेभाज्या तर जास्त पावसाळ्यात खाल्ल्यासुद्धा जात नाही. तर मी इथे 6 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 6 टोमॅटोच्या तुलनेत मी 4 कांदे घेतलेले आहेत. तर कांदे देखील मी मीडियम साईजचेच घेतलेत आणि टोमॅटो देखील मीडियम साईजचेच आहेत. कांदे आणि टोमॅटो आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे. टोमॅटो चिरायच्या अगोदर आपल्याला धुवूनसुद्धा घ्यायचे. तर लगेचच आपण आता इथे भाजी फोडणीला टाकूयात. तर कढई गरम झालेली आहे आणि कढईमध्ये मी आता 2 ते 3 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे मी टाकलेला आहे. यानंतर भरपूर असा हिरवागार ताजा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये लगेचच 4 कांदे मी जे बारीक चिरून घेतले होते ते मी टाकून व्यवस्थित परतून घेत आहे. सुरुवातीला फास्ट गॅसवरच कांदा मी परतून घेत आहे आणि कांदा व्यवस्थित परतला जावा त्यासाठी मी इथे मीठ टाकलेलं आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. बघा, कांद्याला मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे, म्हणजेच आता कांदा छान परतला गेला आहे. या भाजीसाठी खूप जास्त आपल्याला कांदा परतवायचा नाही आहे, थोडासाच परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर थोडासा गुलाबी रंग आला की त्यामध्ये आता लगेचच आपण बाकीचे पावडर मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत. तर अर्धा चमचा मी इथे टाकलेला आहे हळद, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि इथे मी 2 चमचे टाकलेला आहे कांदा लसूण मसाला. त्यानंतर अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकत आहे. हे सर्व पावडर मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम कमी आहे. मसाले जळले नाही पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. या भाजीसाठी आपण एकही थेंब पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहोत इथे. त्यामुळे ही भाजी आरामात 2 ते 3 दिवस फ्रीजच्या बाहेर देखील टिकते आणि या भाजीला थोडंसं तेल देखील जास्तच लागतं. यानंतर मी आता इथे जे 6 टोमॅटो आपण घेतले होते त्याचं मी बी काढून टाकलेलं आहे आणि बी काढून व्यवस्थित बारीक चिरून मी टोमॅटो घेतलेले आहेत. आपण जर टोमॅटोमध्ये बी तसंच ठेवलं ना तर भाजी खूप जास्त आंबट होते. आता टोमॅटो व्यवस्थित आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण न ठेवताच हे जे टोमॅटो आहे ना ते आपल्याला 2 ते 3 मिनटं कंटिन्यू असं हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यानंतर भाजीची चव आणखीच वाढण्यासाठी, भाजीमध्ये थोडासा गोडवा येण्यासाठी त्यामध्ये मी टाकलेले आहे 1 चमचा साखर आणि पुन्हा मी इथे बघा अर्धा चमचा मीठ टाकले. अगोदर ज्यावेळेस आपण कांदा परतण्यासाठी टाकला होता त्यावेळेस देखील मी अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि आता आपण टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आतासुद्धा मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. व्यवस्थित सर्व मसाले आपण मिक्स करून घेतले आणि त्यानंतर फक्त 2च मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघा, झाकण ठेवले. टोमॅटो व्यवस्थित नरम झालेले आहेत. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर सर्वात शेवटी आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याची जाडसर भरड म्हणजे शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. यामध्ये मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही 2 चमचेच टाकला तरीसुद्धा चालेल. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ही भाजी आता इथे तयार आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आणि बघा टोमॅटो देखील एकदम नरम पडलेला आहे. यानंतर फक्त आपल्याला 1च मिनटं झाकून ठेवायचं. ही भाजी आता एकदम तयार आहे आणि आता लगेचच गॅस देखील बंद करायचा आहे. बघा, भाजीला आता थोडंफार तेल देखील सुटलेलं आहे. सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची.
ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते. ही जर भाजी असेल ना, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच भाजीची गरज पडत नाही किंवा लोणचं, चटणीसुद्धा खायची गरज नाही पडत. इतकी छान ही भाजी तयार होते. मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही झटपट अशी भाजी बनवून देऊ शकता. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.